पुन्हा येणे मार्गे जाता तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता दावितील ज्ञानाचा रस्ता बाबा या अर्था मी जाणे शांकर भाष्य आनंदगिरी शंकरानंदी व्याख्या श्रीधरी मधुसूदन नीलकंठाधारी उपदेश परी ही देवाची प्रथम 2 चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ परी उत्तर श्लोकार्ध मथित साई जे कथित ते परिसा इतरही भक्त चकोरगण साई मुखचंद्र अनुलक्षून करावया अमृतकण सेवन आपसरूनी आस्थित म्हणती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दामागील जाण अवग्रह आण अर्थास हे मी काय वदे विपरीत अर्थाचा काय करीतो अनर्थ असत्य काय पूर्वील भाष्यार्थ ऐसे ही निरर्थ नामानी ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी तेथे अज्ञान पद जै घेसी यथार्थ घेसील प्रबोध ज्ञान नव्हे बोलाचा विषय कैसे होईल ते उपदेश म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय करी मग प्रत्यय अनुभवी परिसिला तुझा ज्ञान पदार्थ अज्ञान घेता काय रे वेचत अज्ञान वाणीचा विषय होत ज्ञान हे शब्दातीत स्वये वार वेष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी विभूती आच्छादी वन्हीसी तैसेच ज्ञानासी अज्ञान अज्ञानाने आवृत्त ज्ञान केले या गीती भगवंते कथन एतदर्थ होता अज्ञान निरसन स्वभावे ज्ञान प्रकाशे ज्ञान हेतो स्वतः सिद्ध शैवालावृत तोयसे शुद्ध हे शैवाल जो सारील प्रबुद्ध तो जल विशुद्ध लाधेल जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण ते तो सर्वदा प्रकाशमान राहू केतू आड येऊन आमुचे नयन अवरोधिती चंद्र सूर्या नाही बाध हा तो आमुचे दृष्टीस अवरोध तैसे ज्ञान असे निर्बाध स्वयं सिद्ध स्वस्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ती ते ज्ञान वरी पडळ वाढे ते अज्ञान तयाचे निरसन आवश्यक ते पडळ अथवा सारा हस्तकौशल्ये दूर सारा देखणी शक्ती प्रकट करा अज्ञान तिमिरा झाडोनी पहा हे सकल दृश्यजात अनिर्वचनीय माया विजृंभित हीच अनादि अविद्या अव्यक्त अज्ञान विलसित ते हेच ज्ञान ही वस्तू जाणावयाची नव्हे ती विषय उपदेशाची प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची गुरुकृपेची साधने विश्वाचे सत्यत्व महाभ्रम हेची ज्ञानावरण तम निरसूनी जावे लागे प्रथम प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तै संसार बीज जे अज्ञान डोळा पडता गुरुकृपांजन पुढे मायेचे आवरण पुरे ते ज्ञान स्वाभाविक ज्ञान हे तो नभे साध्य ते तो आधीच स्वयंसिद्ध हे तो आगम निगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवा भक्ताचे भिन्नपण हेच मूळ अज्ञान विलक्षण तया अज्ञानाचे निरसन होताच पूर्ण ज्ञान उरे दोरापोटी सर्पा जनन हे तो शुद्ध स्वरूप